नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर जसं की आपण पाहत आहोत, आपण एक लेक्चर सीरीज चालू केलेली आहे. सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता आणि आपल्याला इंग्रजी व्याकरणाची. तर आतापर्यंत सध्याचे जे व्हिडिओ अवेलेबल आहेत सामान्य ज्ञान आणि मराठीचे आहेत. लवकरच आपल्याला बुद्धिमत्ता आणि त्यानंतर लगेच इंग्रजी व्याकरणाचे व्हिडिओ पाहायला भेटतील YouTubeवर. तर हा साधारणतः सामान्य ज्ञानचा तिसरा-चौथा व्हिडिओ आहे. टोटल सीरीजचा 5वा भाग आहे. या आधीचे तुम्ही 4 भाग पाहिले नसेल तर पाहून घ्या, त्याची प्लेलिस्ट बनलेली आहे. पहिला प्रश्न आहे, कोणत्या दिवशी सध्याच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती? तुम्हाला माहीत आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई द्वैभाषिक राज्याची स्थापना करण्यात आली होती. पण 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली होती. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाद्वारे विपणन केले जाणारे हातमागाचे कापड आणि उपसंसाधनाच्या ब्रँडचे नाव काय आहे? तर ते आहे माझे मित्रांनो इंद्रायणी हँडलूम. काय आहे? इंद्रायणी हँडलूम आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. तत्पूर्वी आपण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे. लक्ष असू द्या. ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये TCS पॅटर्ननुसार नॉन टेक्निकलची ही बॅच असणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला 4000 प्लस प्रश्न PDF स्वरूपात आणि त्याचे उत्तरासहित उपलब्ध करून दिल्या जाईल. सोबतच गणित बुद्धिमत्तेच्या कठीण प्रश्नांचं विश्लेषण साधारणतः 20-22 क्लास आतापर्यंत बुद्धिमत्तेचे घेतलेले आहेत. आणखी सुद्धा होणार आहेत. मराठीचा संपूर्ण कोर्स तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. सामान्य ज्ञानाचे सुद्धा जेवढा जोपर्यंत पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत शिकवण होईल ते सुद्धा मी करून देण्याचा प्रयत्न करेल. इंग्रजीचा तुम्हाला संपूर्ण कोर्स देण्यात येईल. या गोष्टी तुम्हाला प्रफुल्ल पवार अकॅडमी म्हणजेच PP अकॅडमी ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली मी. आणि ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे. ही सध्या सुरुवातीचेच पोरं घेणं चालू आहे. त्याच्यामुळे सुरुवातीच्या 10 मुलांसाठी ऑफर आहे आणि फक्त ₹399. राहिली गोष्ट हे आजचा शेवटचा दिवस आहे. ₹399 ऑफरचा. साधारणतः याच्यामध्ये मी 45 क्लास घेतलेले आहे आणि 40 PDF प्लस असं कंटेंट मटेरियल अवेलेबल, असं टोटल 85 याच्यामध्ये कंटेंट्स अवेलेबल आहेत. तुम्ही आज सध्याच्या स्थितीमध्ये मी जी व्हिडिओ बनवतोय, कोर्सची वैशिष्ट्य पाहू शकता. मराठी व्याकरणाचा संपूर्ण कोर्स, गणित बुद्धिमत्तेच्या कठीण प्रश्नांचं विश्लेषण, इंग्रजी व्याकरणाचा संपूर्ण कोर्स आणि सामान्य ज्ञान संभाव्य टॉपिकचे विश्लेषण सुद्धा आपल्याला इथं करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे मी एक विनंती करतो, तुम्ही पटापट या गोष्टीला का जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ऑफरमध्ये तिथं सहभागी होता यावं. नॉन टेक्निकलची ही बॅच आहे, एवढं क्लिअर लक्षात घ्या. सोबतच पुढचा प्रश्न आहे, ताजमहल सारखा दिसणारा बीबी का मकबरा हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीबी का मकबरा हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. कुठं आहे माझे मित्रांनो? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. खालीलपैकी कोणते अमरावती जिल्ह्यामध्ये वाघांसाठी आरक्षित क्षेत्र आहे? कोणते अमरावती जिल्ह्यामध्ये वाघांसाठी आरक्षित क्षेत्र आहे? बोर, पेंच, मेळघाट. आता ताडोबा म्हटलं तर हे ताडोबा आहे चंद्रपूरला. पेंच म्हटलं तर पेंच आहे नागपूरला. बोर म्हटलं तर बोर आहे वर्ध्याला. आणि मेळघाट म्हटलं तर मेळघाट, पैनघाट हे कुठे येतं? तो अमरावतीमध्ये येते. पुढच्या प्रश्नाचं, कोणत्या पर्वत रांगा महाराष्ट्राची कोकण दख्खन पठारामध्ये विभागणी करतात? आता कोणती अशी पर्वतरांग आहे महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठार? आता हा जो आपला पठार इकडला भाग जो झाला हा कोकणाचा समुद्र किनारा. तर मग ती कोणती आपली पर्वत असली पाहिजे? सह्याद्री पर्वत म्हणतो. भारतामध्ये पश्चिम घाट सुद्धा या नावानं याला ओळखल्या जाते. महाराष्ट्रातील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडून महाराष्ट्रातील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे? काय म्हणते प्रश्न? भौगोलिक प्रदेश आहे जो पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे. तर तो कोणता असायला पाहिजे? आपला कोकण. तो काय असायला पाहिजे? कोकण. म्हणजे जर कधी आपण इतर महाराष्ट्राची जर कधी थोडंसं रचना पाहिली, ठीक आहे, महाराष्ट्राची रचना पाहिली, ठीक आहे. आता हा झाला पठार जो वरच्या प्रश्नामध्ये होता. हा झाला पश्चिम घाट आणि हे झालं अरबी समुद्र. मग हा भाग जो आहे हा कसाचा भाग आहे? 30,827 चौरस किलोमीटरचा हा कोकणाचा भाग आहे. पुढचा प्रश्न, बॉम्बे म्हणजे आताचं मुंबई या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. तर लक्षात ठेवा, बॉम्बे या विद्यापीठाची स्थापना जे करण्यात आली होती ते 1857 ला करण्यात आली होती. बॉम्बे विद्यापीठाची स्थापना 1857 ला करण्यात आली होती आणि भारतातलं सर्वात जुनं विद्यापीठ आहे बरं का. क्षेत्रफळानुसार खालीलपैकी
भारतातील सगळ्यात लहान राज्य कोणतं? आता तुम्हाला क्षेत्रफळानुसार म्हटलेलं आहे तो गोवा आणि जर कधी लोकसंख्येनुसार म्हटलं असतं तर ते असतं सिक्कीम. लोकसंख्येनुसार जर कधी म्हटलं असतं आपल्याला राज्य, तर लोकसंख्येनुसार राज्य हे सिक्कीम सर्वात लहान राज्य असतं. ओके. यानंतर बाराबंदी, उपरणे आणि सदरा हे महाराष्ट्रातील काय आहेत? पूजेचे साहित्य आहेत. पुरुषांचा पोशाख आहे, महिलांचा पोशाख आहे, घरगुती वस्तू आहे. लक्षात ठेवा. उपरणे, सदरा हे काय? पुरुषांचा पोशाख आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रति हजार पुरुषांसाठी महिलांच्या तुलनेत किती आहेत? आता महिलांचे पुरुषांबरोबर विचारलं म्हणजे महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर महाराष्ट्रात ते 929 आहे. किती आहे महाराष्ट्रात? 929 आहे एवढं लक्षात ठेवा. यानंतर हिराकुंड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेले आहेत? तर हिराकुंड धरण ओडिसा या राज्यामध्ये आहेत आणि ते महानदीवर आहे. ओके. हिराकुंड धरण हे महानदीवर भारतातलं सर्वात लांबीचं धरण आहे आणि त्याची लांबी जी आहे 25.40 किलोमीटर इतकी आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? हे सर्व प्रश्न मी तिकडे दिलेले आहेत बरं का. ओके. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर 11 म्हटलं तर ठाणे. 11च्या आणि विभाजनानंतर जे 2014ला पालघर बनलं, तर आता सध्या कंडिशनला आहे पुणे. यानंतर अलीकडेच भारताने ते कोणत्या देशात दोन्ही जलमार्गाने जोडण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली होती. हे करंट अफेअर हा सोडा, मी तुम्हाला वेगळी करंट अफेअरची फाईल देऊन देईन. समृद्धी महामार्ग हा द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा प्रस्तावित आहे. मुंबई आणि अहमदाबाद, नाशिक आणि पुणे, मुंबई आणि नागपूर, कोल्हापूर आणि नागपूर. लक्षात ठेवा, हा जो समृद्धी महामार्ग आहे तो मुंबई आणि नागपूरला जोडून राहिला. मुंबई आणि नागपूरला जोडला. खालील ग्रहांपैकी एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ घेणारा ग्रह कोणता? म्हणजे त्या ग्रहाला सर्वाधिक प्रदक्षिणा करण्यास काय वेळ लागतो असं म्हणायला हरकत नाही. तर काय असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर? सर्वात जास्त जो वेळ लागतो तो लागतो माझ्या मित्रांनो शुक्राला. ओके. याला पहाटेचा तारा म्हणतात. हा सर्वात मोठा ग्रह आहे. ठीक आहे. पृथ्वी हा निळा ग्रह आहे. पृथ्वी हा निळा ग्रह आहे. यानंतर महाराष्ट्रात राज्य कृषी व पणन ओके पुणेरी याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली होती? महाराष्ट्रात कोणत्या वर्षी केली गेलेली होती? तर 1984 रोजी. कोणत्या वर्षी केलेली होती? 1984 रोजी. मारशू आणि हिमरू महाराष्ट्रातील असाधारण काय आहेत? वस्त्रे आहेत, नृत्य प्रकार आहेत, दागिने आहेत की चित्रकला आहेत? काय असायला पाहिजेत? हे वस्त्रे आहेत. तुम्हाला माहिती आहे हिमरू शालीसाठी छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध आहेत. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी तर 8.36 लाख. सिंधुदुर्गाची सर्वात कमी लोकसंख्या आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता एक मर्यादित स्रोत आहे? हवा, पर्जन्य अवक्षेपण, कोळसा की सागर ऊर्जा? तर तुम्हाला माहिती आहे मर्यादित जो सोर्स आहे तो म्हणजे कोळसा. तो कधी ना कधी संपणार आहे. खालीलपैकी कोणत्या गृहांना प्रसिद्ध दिगंबर जैन तीर्थ सिद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते? पितळखोरे, कुडा, बेडसे, मांगी तुंगी डोंगर. काय असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर? त्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे मांगी तुंगी डोंगर हे नाशिकमध्ये आहे. यानंतर खालीलपैकी कोणत्या शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये स्थित आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातल्या बोरिवली. ठीक आहे. बोरिवली मुंबई या ठिकाणी स्थित आहे. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? ब्रह्मपुत्रा, नर्मदा, वरीलपैकी नाही. तर बंगालच्या उपसागराला मिळणारी नदी कोणती आहे? नर्मदा नदी आहे. भारतातली पश्चिम दिशेनं वाहणारी सर्वात मोठी नदी आहे. पण महाराष्ट्रातून पश्चिम दिशेनं वाहणारी सर्वात लहान नदी 54 किलोमीटरची आहे. यानंतर महाराष्ट्रामधील कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज असलेले क्षेत्र आहेत? सर्वाधिक जो खनिज असेल तर ते कोणते असेल? नागपूर विभागामध्ये आहे सर्वाधिक खनिज क्षेत्र. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा किती? 17,048 चौरस किलोमीटर अहमदनगर आहे. 15,643 पुणे असायला पाहिजे. त्यानंतर मुंबई सर्वात लहान आहे 157. मुंबई उपनगर 446 चौरस किलोमीटर. यानंतर सगळ्यात जास्त प्रखर ग्रह कोणता? सर्वात जास्त प्रखर ग्रह कोणता? शुक्र आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वाधिक आहे? साक्षरता दर सर्वाधिक असणारा कोणता आहे? मुंबई उपनगर आहे. तर अशा प्रकारे आपण हे माझ्या मित्रांनो पाहिलेले होते. ओके.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आजचा ऑफरचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही पटापटा या गोष्टीला जॉइन करून घ्या. नॉन टेक्निकलची ही बॅच आहे. 4000 प्लस प्रश्न, साधारणतः 45 व्हिडिओ लेक्चर्स मी या बॅचमध्ये घेतलेले आहेत. आणखी सुद्धा रेग्युलरचे लेक्चर्स होत आहेत, लाईव्ह होत आहेत. ते तुम्हाला त्याची लगेच तुरंत झाल्याबरोबर रेकॉर्डिंग अवेलेबल करून देत आहे. विनंती करेल तुम्ही सुद्धा या गोष्टीला सहभागी व्हा. फक्त ₹399 प्राईस हे आजच्या दिवसापुरती आहेत. उद्या ₹999 प्राईस त्याची तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. थँक सो मच.